नमस्कार बालमित्रांनो, आज आपण संख्या आणि संख्या पद्धती या प्रकरणातील स्वाध्याय सर्वात शेवटचा 1.6 मधलं 6 पाहणार आहोत. त्यामधलं पहिलं गणित आपल्याला स्क्रीनवर दिसतंय बघा. 3, 4 व 0 पहा गणित. 3, 4 व 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? तर अंक तर आपल्याला लगेच लक्षात येत आहेत की फक्त 3 दिलेत आणि लहानात लहान संख्या आपल्याला विचारलेली आहे. त्यामुळे लहानात लहान संख्या बनवत असताना आपण संख्येचा चढता क्रम घेत असतो. पहा बरं, एकदम लहान संख्या 3, त्यानंतर लहान संख्या बनवताना 0 2 नंबरला घेतो आपण, पण त्यानंतर थोडी मोठी. पण आता आपल्याला विचारले 5 अंकी संख्या. 5 अंकी संख्या म्हणल्यावर निश्चितच आपल्याला काय करावं लागेल? 0 हा अंक जास्त वेळा घ्यावा लागेल. बघा, 3 00 हे किती अंक झाले? 4 आणि हे 4 सगळ्यात शेवटी, म्हणजेच 30,004 ही संख्या पुढे तयार झालेली आहे. लहानात लहान किती अंकी? 5 अंकी. 1 2 3 4 5. 30,004. 30,004 आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा, दुसरी तर संख्या कोणती पर्यायातून येतच नव्हती. ही सगळ्यात ह्या मोठ्या व्हायल्यात सगळ्या. 4 तर ही तर होणारच नाही, ही पण नाही. उत्तर आपल्या प्रश्नाचं मिळालेलं आहे. त्यानंतरचं 2 नंबरचं गणित स्वाध्याय 1.6 मधलं पहा. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा येतो? या प्रश्नाचं उत्तर 1 हा अंक किती वेळा येतो? 0 हा अंक किती वेळा येतो हे आपल्याला माहीत पाहिजे. तर 1 ते 100 म्हणजे संख्या लिहित असताना 1 हा अंक, 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, 11 वेळा येतो. तर 2 ते हे बाकीचे जे अंक आहेत 6 7 8 9 हे अंक 20 वेळा येतात. हे आपल्याला पाठच पाहिजे. 0 हा अंक 11 वेळा येतो 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये ह्या संख्या लिहित असताना 1 ते 100 संख्या लिहित असताना 0 अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो आणि बाकीचे 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? 1 हा अंक 21 वेळा येतो. बी पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. त्यानंतरचा 1.6 मधला तिसरा प्रश्न, पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? तर याचं उत्तर लिहित असताना आपल्याला पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहित असताना आपल्याला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 1 ते 100 मधील मूळ संख्या पाठ करा. 1 ते 100 मधील मूळ संख्या काय करा? पाठ करा. मूळ संख्येवर आधारित प्रश्न आहे. मूळ संख्या पाठ करा आणि जोडमूळ मूळ संख्या म्हणजे काय आणि सहमूळ मूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ आणि सहमूळ
सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, तर सहमूळ संख्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. सहमूळ संख्येमध्ये एकच सामायिक विभाजक असतो दोघांचा, त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. तर जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्येमध्ये दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो. आता याच्यामध्ये 13 आणि 15 पहिला पर्याय आहे. बघूया आपण पहिला पर्याय. ए नंबरचा पर्याय पहा, मी पाहतोय वरती. 13 आणि 15पैकी मूळ संख्याच नाही आहे. ही 13 ही मूळ संख्या आहे, पण 15 ही मूळ संख्या आहे का? नाही, संयुक्त. हे उत्तर असू शकत नाही. 73 आणि 75मध्ये पण तसंच आहे बघा. दोन्ही मूळ संख्या. जोडमूळ संख्येमध्ये दोन्हीही मूळ संख्या असतात, हे लक्षात ठेवायचं. तसं सहमूळ संख्यामध्ये नसतं, एक संयुक्त संख्या असू शकते. म्हणजे हे पर्याय कटला. सी पर्याय पण कटला, कारण 75ला 5ने भाग जातो, एकक स्थानी 5 आहेत, आणि 0 आणि 5 एकक स्थानी असल्यानंतर त्या संख्येला 5ने भाग जातो, म्हणजे ही सुद्धा पर्याय नाही. 69, 9, 6, 15 3ची कसोटी लागू होते, 3ने भाग जातो. मग मूळ संख्या कोणत्या आहे त्याच्यातल्या? 29 आणि 31. 29 आणि 31 या दोन फक्त मूळ संख्या. 29 आणि 31 या दोनच फक्त मूळ संख्या आहेत. उत्तर काय आलं आपल्याला प्रश्नाचं मिळालं? पर्याय नंबर सी, सॉरी पर्याय नंबर बी. त्यानंतरचा प्रश्न. अरे हलू कसं काय लागलं पण वियर? एक मिनिट, काय टाकायला टाप झालाय. दोन बोट टच नाही होऊ द्यायचे. असं आहे का? एकच बोट टच. हा, दोन झालं असतं. झालं की मग हे होतं. बघ इथं काय झालं, कसं काय होऊ हे आलं नाही, हे दाबायचं. दोन बोट आहे ना, काय दोन बोट आहे ना, खाली वरी होत असते. असं का? ते हलू लागलं मध्येच. असं आहे का? ते कशामुळे झालं असेल? तसं नाही, दोन बोट आहे ना, खालीवरी होते का? हां हां, मग दोन बोट टच होते. दोन बोट टच नाही होऊ द्यायचे. मग झाले तर काय करायचं? तर काय म्हणजे हे चेंज करायचं असल्यावर काय नाही करायचं? काहीच नाही करायचं. तसं नाही, हे चेंज करायचं का? दोन बोटानं झालं समजा चुकून, हां, तर काय तर बदल? दोन बोट आहे ना खाली करायचं. तसं होई नाही गेलं, हलू लागलं म्हणायला मी तुला. काय हल्लं? हां हां, तसं मग दोन बोट टच झाले असतील कुठेतरी तुमच्या. मग ते नीट करायला काय करावं लागतं? हे दाबायचं का बरं? असं झालं बघा असं. असं मग हे दाबायचं. हे चला त्यानंतर त्यानंतरचं चौथं गणित 1.6 मधलं पहा. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आता गुणाकार करायचा होता बघा. आधी आपण सर्वात लहान 3 अंकी संख्या बनवू. लहान बनवताना अगोदर लहान अंक 2 नंबरला 0 आणि 3 नंबरला त्याच्यापेक्षा मोठा अंक. ही झाली लहान. मोठी बनवायची. आता मोठी बनवत असताना मोठा अंक अगोदर, उतरता क्रम घ्यायचा आहे.
त्यानंतर 6 आणि त्यानंतर 0. याचा काय करायचं आहे आपल्याला? गुणाकार करायचा आहे. ही झाली लहान संख्या आणि ही झाली लहान, ही झाली मोठी संख्या. हां, तर 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही करून पहा. प्रत्यक्षात गुणाकार तुम्हाला येईल, आहे की नाही? तर त्याचं उत्तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. बी येईल उत्तर याचं. 3 अंकी गुणाकार तुम्हाला आला पाहिजे. 5,84,640 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे आपण पर्याय बीला गोल करणार आहोत. त्यानंतरचं स्वाध्याय 1.6 मधलं गणित 5वं पहा. आपल्याला काय विचारलं आहे? चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? निरीक्षणावर आधारित हा प्रश्न आहे. आपलं निरीक्षण, आपलं पाहणं अतिशय व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून उत्तरापर्यंत आपण जाऊ शकू. आपण पर्यायातून उत्तर काढूयात. बघा, पहिला पर्याय 1 आहे. 1 कुठं आहे? हे तर फक्त आयातमध्ये आहे. कुठं आहे? आयातमध्ये. आपल्याला विचारलं काय? चौरसातही पाहिजे अंक तो, वर्तुळातही पाहिजे आणि त्रिकोणातही पाहिजे. पण हे पर्याय तर कसंच उत्तर येणार नाही. आपण 5 घेऊया. बघा 5. हां, 5 बघा, हे इथं 5 आहे. कुठं आहे 5? आयाताचा आहे. आयाताचा तर इकडं संदर्भ दिलाच नाही. बरं, पुन्हा 5 कुठं आहे? वर्तुळात आहे का? आहे. चौरसात आहे का? हा चौरस दिसतोय तुम्हाला. चौरसात पण 5 आहे. त्रिकोणात 5 आहे का? नाही. त्रिकोणात 5 नाही येत. त्याच्यामुळं हा पर्यायसुद्धा येणार नाही. त्यानंतर पाहूया. त्यानंतर पाहूया 7 हा पर्याय पाहूया. 7 बघा, 7 कुठं आहे? त्रिकोणात आहे का? हे त्रिकोण दिसतंय. त्रिकोणात आहे. त्रिकोणात आहे 7. त्यानंतर वर्तुळात आहे का 7? हो, वर्तुळात पण आहे, दिसते तुम्हाला. हे वर्तुळात पण आहे 7. आणि चौरस कुठे आहे? चौरसात पण 7 आहे. म्हणजे एकच संख्या इथं आपल्याला अशी दिसते की ही 7, जी की चौरसात आहे, वर्तुळात आहे आणि त्रिकोणात पण आहे आणि चौरसात पण आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. उत्तर आहे 7. 6 बघूया एकदा. शेवटचा पर्याय 6 कुठं आहे? हे 6 दिसते. 6 चौकोनात चौरसात आहे, वर्तुळात आहे, पण त्रिकोणात नाही. त्रिकोणात दिसते का 6? नाही. या त्रिकोणात नाही. 7च अंक असा आहे की या तिन्हीमध्ये आहे. कुठं? चौरस, वर्तुळ, त्रिकोण. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अंक 7. उत्तर पर्याय सी. त्यानंतरचं गणित पाहूयात. त्यानंतरचं स्वाध्याय 1.6 मधलं गणित पाहूयात आपण आता. काय गणित आहे? एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. कमाल म्हणजे आपल्याला माहिती आहे मोठा अंक, सर्वात मोठा. कमाल म्हणजे मोठा, किमान म्हणजे लहान. मोठा अंक कोणता आहे? 7 आहे. व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत, म्हणजे माहीत नाही. ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. तर एक्स वाय झेड टी यामधील कमाल संख्या कोणती? यामध्ये मोठी संख्या कोणती? बघा, आपण आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 7 अंक कमाल आहे, म्हणजे सर्वात मोठा 7 आहे. 7पेक्षा मोठा अंक कुठंही वापरलेला नाही. आता इथं बघूया. एकक, दशक, शतक स्थानी 7 आहे. इथं समजा 7पेक्षा लहानच धरू. शतक स्थानी किती आहे? 7. इथं धरूया 2, 3 धरू. शतक स्थानी 7 आहे. ही संख्या धरली आपण. वायमध्ये बघा. वायमध्ये कोणत्या स्थानी आहे तो? एकक, दशक, शतक, हजार स्थानी 7 आहे. बाकीच्या संख्या सगळ्या या 7पेक्षा लहानच असणार, कारण 7पेक्षा कोणतीच संख्या
मोठी नाही, कारण सगळ्यात 7 मोठी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पाहूया झड. झडमध्ये दशकस्थानी 7 आहे. दशकस्थानी 7 आहे. हे बाकीचे अंक आपण मनानं घेतोय. त्यानंतर टीमध्ये बघा, टीमध्ये तर एकक स्थानी 7 आहे. बाकीचे अंक आपल्याला 7पेक्षा लहान घेणे भाग आहे. बस एवढेच. तर आपल्याला एवढ्यावरूनच लक्षात येतं की जिथं डावीकडं जिथं मोठी संख्या 7 आहे, तीच संख्या या अंकामध्ये कमाल संख्या असणार आहे. म्हणजे ही वायच 7632 सर्वात मोठी. आपल्याला पर्यावरण पाहितल्या पण कळालं असतं. थोडंसं जर आपण व्यवस्थित पाहितलं तर 7 ही सर्वात मोठी आहे. 7पेक्षा मोठी कोणतीच संख्या नाही. मग 7 डावीकडून स्थानिक किंमत सगळ्यात डावीकडे असलेल्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त असते. म्हणजे या 7ची जास्त आहे. म्हणजे हीच संख्या मोठी आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेले पर्याय बी वाय. पर्याय बी वाय हे उत्तर आहे. इथं आपण स्पष्टीकरणासहित करून दाखवलेलं आहे. त्यानंतरचं गणित. त्यानंतरचं स्वाध्याय 1.6 मधलं 7वं गणित पाहूयात. अंक दिले तिथं 3, 0, 8, 2 आणि 7. हे किती अंक आहेत? 5 अंक आहेत. एकूण किती आहेत? 5. या 5 अंकापासून बनणारी लहानात लहान विषम संख्या. अगोदर आपण लहानात लहान बनवू संख्या. लहानात लहान संख्या बनवत असताना आपल्याला माहिती आहे सर्वात लहान अंक आपण अगोदर घेत असतो. म्हणजेच थोडक्यामध्ये आपण काय करत असतो? चढता क्रम घेत असतो. चढता क्रम घेत असतो. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करतो? लहान अंक 2. लहान बनवत असताना 0 आलेलं आहे आणि 0 आपण 2 नंबरला घेत असतो. 2 नंतर 3 मोठी, 3 नंतर 7 मोठी, 7 नंतर यापैकी 8 मोठी. म्हणजे झाली 20,378. ही संख्या काय झाली? या अंकापासून बनलेली संख्या झाली तयार. पण आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे विषम संख्या. काय प्रश्न विचारला आहे बघा? 20,378 हा पर्याय आहे. इथं आपण डायरेक्ट उत्तर लिहिलं विचार न करता, तर आपलं उत्तर चुकू शकतं. तर ही समसंख्या आहे ना, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो ती काय असते? समसंख्या असते. सम. मग इथं 8 आलेला आहे म्हणजे ही कोणती आहे? सम आहे. तर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला त्यांनी काय विचारले? विषम संख्या विचारली. आणि ती पण कशी पाहिजे? लहानात लहान. मग आता काय करता येईल? हे शेवटचे 2 अंक आहेत, हे आदलाबदल जर केले आपण तर काय विषम संख्या मिळू शकते. बघा मिळते का? 20,387. 78 तर पर्याय आहे. नाही सॉरी, तर हे नाही, तर 20,387 मिळते ना, ठीक आहे नाही? हा पर्याय 20,387 होता. हेच उत्तर आहे. 78 आपली संख्या आली होती. तर 20,387 आपण काय केलं? याच्यामध्ये बदल केलेला आहे. काळजीपूर्वक पाहून आपण करायचं. जर आपल्याला समसंख्या विचारली असती तर आपण जी आली तीच लिहिली असती. पण आपल्याला विचारलं काय होतं? विषम संख्या. विषम संख्या 20,387 येईल, ठीक आहे. जर इथं तेच 8चा असता परत अंक, तर आपण काय केलं असतं? ह्या 3ला घेतलं असतं. म्हणजे ती जेणेकरून विषम संख्या तयार होईल. ती पण लहानात लहान पाहिजे होती आपल्याला विषम संख्या. त्यानंतरचं गणित पाहूयात. त्यानंतरचं गणित पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. तर बघा, आता अशा स्वरूपाचं जेव्हा गणित येतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? थोडंसं पर्यायाचा विचार करायचा असतो आणि पर्यायाचा विचार करून उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर पाहूया आपण हे गणित कसं पद्धतीनं आपल्याला करता येईल. तर बघा, आपण हे गणित बघा, पर्याय काय आहेत बघायचे.
चला आपण लिहूयात. पहिल्या ठिकाणी आपल्याला काय दिसते, स्टार. हे गणित जशाल तसं लिहूया. 2 इथं स्टार आहे आणि याला काय आहे, वर्तुळ आहे. हे वर्तुळ इथं 8 आहे, 8 आणि प्लस बेरीज आहे 4 आहे. इथं स्टार आहे, याला वर्तुळ नसून काय आहे, चौकोन आहे किंवा चौरस आहे, लक्षात ठेवण्यासाठी. इथं 3, इथं 7. चला तर आपण पहिला पर्याय घेऊया. हे स्टार आहे, हे पर्याय इथं दिसतं तुम्हाला. हे पहिला पर्याय घेऊया आपण. स्टारच्या जागी 1 लिहूया. लिहिलं. स्टार आणि वर्तुळ आहे त्याच्या जागी 3 लिहिलं. 3 आणि स्टार आणि चौकोन किंवा चौरस आहे तिथं 9 लिहिलं. आणि उत्तर येते का पाहूया आता आपण. 8, 1, 5, 5. 8 आणि 7 15 बरोबर आहे. हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि इथं 7 असायला पाहिजे होते, ते पण बरोबर नाही. 3 आणि 3 6 आणि हे 1 7 असायला पाहिजे, नाही बरोबर. 9 आणि 2 11 हे ठीक आहे. 1 हातचा आला 1 इथं, मग 1 आणि 1 2, 2 आणि 4 6 पाहिजे होते. म्हणजे हा पहिला पर्याय काही इथं बसताना दिसत नाही. त्यामुळं आपण ह्या पहिला पर्यायातले जे आपण गृहीत धरलं होतं, स्टार बरोबर 1 आणि वर्तुळात स्टार बरोबर 3 आणि चौकोनात जे स्टार आहे त्याच्यात 9, ते आपण कट करूयात आता. हे कट केलं. आता आपण परत मांडूयात त्यांना. परत मांडणार होतो आपण त्याला. बघा, पहिलं स्टार केलं तयार. स्टार जशाला तसं 2 ला 2. वर्तुळामध्ये स्टार 8च्या जागी 8, 4. चौकोनामध्ये स्टार 3, 7. चला दुसरा पर्याय घेऊन पाहूया. चला दुसरा पर्याय बी. एक्स बरोबर स्टार बरोबर 9. हे स्टार आहे तर इथं 9 घेतलं. वर्तुळात स्टार आहे तिथं 1 घेतलं आणि चौकोनात स्टार आहे तिथं चौरसात स्टार आहे तिथं 3 घेतलं. आता याची बेरीज करून पाहूया. 8 आणि 7 15 बरोबर आहे. 15. 1 हातचा आला. 2 आणि 2 हे 1 आणि 1 2 आणि 3 आणि 2 5. 3 आणि 2 5 नाहीत येत. 3 आणि 2 5 नाहीत येत. 3 आणि 2 5 यायला पाहिजे तिथं, नाही येत. 9 आणि 4 तर 13 होतात, ते पण येणार नाहीत. म्हणजे इथपर्यंत ठीक आहे. 8 आणि 7 15 इथपर्यंत ठीक आहे. 3 आणि 1 4 आणि 1 5 हे पण ठीक आहे. पण 2 आणि 3 5 तर इथे 1 आलेलं आहे. त्याच्यामुळं हा पर्याय पण नंबर 2चा येणार नाही. उत्तर नंबर 1चा येणार नाही. चला आपण परत एकदा मिटूया. आहे आता नंबर 3चा सी पर्याय घेऊन पाहूया. चला परत एकदा. स्टारला स्टार 2, वर्तुळात स्टार 8, 4. चौकोनात स्टार आहे, चौरसात 4 स्टार आहे ते घेतलं. 3 7 7. हे बघूया आता. आता सी नंबरचा पर्याय बघूया. स्टार म्हणजे किती किंमत आहे स्टारची? 3. 3ला 3 लिहून टाकली. वर्तुळात स्टार आहे त्याची किंमत किती? 1 ला 1 लिहून टाकली. चौरसात स्टार आहे त्याची किंमत 9 लिहून टाकली. आता करून पाहूया. 8 आणि 7 15. 15ला 5 बरोबर आहे. 8 आणि 7 15. 5 हातचा आला 1. 1 आणि 1 2. 3 आणि 2 5. 5 आलेले आहे, बरोबर आहे. आता बघा 9 आणि 2 याची 9 घेतली आपण. 9 आणि 2 11. 11ला हातचा 1 इथं लिहिला, हातचा आला 1. 4 आणि 3 7 आणि 1 8. अतिशय बरोबर आलेलं आहे हे सगळं. म्हणजेच आपल्याला एक लक्षात येईल. आता आपण काय काय घेतलं होतं बघा. स्टारची किंमत 3. स्टारची किंमत 3 घेतली. हे वर्तुळात जे स्टार आहे त्याची किंमत 1 घेतली. आणि हे चौरसात जे स्टार आहे त्याची किंमत 9 घेतली.
आणि उत्तर तर आपल्याला 8155 ऑलरेडी गणितात दिलेले आहे. 8155 येण्यासाठी हे 3 महत्त्वाचे आहेत. स्टारची किंमत 3, वर्तुळा स्टारची किंमत 1, चौरसा स्टारची किंमत म्हणजे सी. असं गणित आल्यानंतर आपल्याला शक्यतो फास्टमध्ये पर्यायाचा वापर करूनच गणित सोडावं लागतं. आता आपण जो चौथा पर्याय घेतो तेव्हा हे उत्तर काही बरोबर येणार नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. लक्षात ठेवायचे. त्यानंतरचं 9वं गणित, या स्वाध्यायामधलं शेवटचं गणित, या प्रकरणातलं मधलं शेवटचं गणित पाहूया आपण. चला पहा. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की काय गणित आहे. ₹5,00,000. हां, त्यानंतरचं तर बघा, हे गणित लिहूया. 5,84,000, 5,84,000, 5,84,000, 356, 3, 5, 6, 5,84,356. या संख्येतील 5च्या स्थानमूल्य म्हणजे लक्षात आपल्याला शब्द आला पाहिजे, स्थानिक किंमत म्हणाले ते. कुणाचे म्हणाले? 5च्या. 5 2 ठिकाणी असणारच आहे. हे 5 2 ठिकाणी तुम्हाला दिसते. इथं एक आहे आणि इथं एक आहे. स्थानिक मूल्याची फरक, तफावत किंवा अंतर विचारलं नाही तर त्यांनी डायरेक्ट शब्द वापरला. इथं बेरीज किती. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5चे किती? 5,00,000. लाखावर किती शून्य? इकडले सगळे अंक जेवढे आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 4 5, 1 3 4 5 म्हणजे 5,00,000 झाले. आणि हे किती आहे? याच्या इकडे का शून्य आहे म्हणजे 1, 5ला 5. दशक आहे. हे किती आहे? दशक. हे किती आहे? लक्ष किंवा लाख. त्यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. करून घेऊयात. 5 5 0 0 0 म्हणजे काय उत्तर येणार आहे? 5,50,000. कुठं आहे पर्याय असा? कुठं आहे पर्याय? दिसतो? दिसतो पर्याय. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5,50,000. काय उत्तर आहे? 5,50,000. पर्याय नंबर डी. या संख्येचा वाचा करा. 5,050, 50,050, 10. हे तर येणारच नाही. उत्तर काय आपलं? 5,50,000. अतिशय सोपं गणित होतं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्या आणि संख्या पद्धती, संख्येवर आधारित प्रश्न, सर्व स्वाध्यायातील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित आपण पाहिलेले आहेत. एकूणच हे प्रकरण पहिलं, संख्या आणि संख्या पद्धती, इथं संपतं. आपण यानंतर पूर्ण संख्यावरील क्रिया, 4 मूलभूत क्रिया असतात हे आपल्याला माहीत आहे. हे नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हे गणित करत असताना एक काळजी घ्यायची की वही, पेन आणि पुस्तक समोर ठेवायचे. स्वतः एक एक गणित करून पाहायचे, जेणेकरून आपल्याला नवोदयला लागण्यास अतिशय मदत होणार आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा या व्हिडिओचा सराव तुम्ही करायचा आहे. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल, आपल्या थंबनेलवरती तर आधीच मी दिलेले आहे, या स्वाध्याय 1.5 कुठं चालू आहे, स्वाध्याय 1.4 कुठं चालू आहे, स्वाध्याय नंबरवरही दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जे गणित अवघड वाटेल किंवा जे पुस्तकात करत असताना तुम्हाला शंका येईल आणि ज्याच्याबद्दल प्रश्न निर्माण होईल तुमच्या मनामध्ये, तो प्रश्न तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सोडू शकता. अतिशय स्पष्टीकरणासह आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. प्रत्येक गणिताचं स्पष्टीकरण झाल्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत. असं करत करत सगळे गणित आपण या स्वाध्याय पहिला जो धडा आहे, संख्या आणि संख्या पद्धती, हा इथेच संपतो. आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया पाहणार आहोत. तर तुम्ही अभ्यास करूनच याच्यासमोर बसायचे.
काही शंका असल्यास कमेंटमध्ये तुम्ही सांगायच्यात, काही सूचना असल्यास सांगायच्यात, चांगल्या बाजू सांगायच्यात, काही वाईट वाटलं तुम्हाला, अडचण वाटलं ते पण सांगायचे. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा. याच पद्धतीनं आपण स्पर्धा परीक्षेवरील सर्व घटकावर म्हणजे 7-8वी शिष्यवृत्ती असो, 5वी शिष्यवृत्ती असो, 5वी नवोदय असो, या सर्व NMS परीक्षा असो, या सर्वांवर अधिकाधिक व्हिडिओ बनवणार. याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जवळच्याला शेअर पण करा. धन्यवाद.